लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता अगदी कोणत्याही दिवशी लागू शकते। लोकसभा निवडणुकांची जे ते तयारी प्रत्येक पक्षानं केलेली आहे। हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये वंचितच्या वतीने तयारी केली जाते। वंचितमध्ये नव्यानं प्रवेश केलेले डॉक्टर बी.डी. चव्हाण हिंगोली लोकसभेसाठी इच्छुक आहेत। आपल्यासोबत स्वतः डॉक्टर बी.डी. चव्हाण आहेत। साहेब, पेशाने डॉक्टर आहात तुम्ही आणि निवडणूक लढण्यासाठी कसे काय इच्छुक? मी यापूर्वी सुद्धा निवडणुका लढवलेल्या आहेत आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघच मी 2 वेळेस निवडणूक लढवली होती। 2009 मध्ये मी मोठ्या ताकदीने बहुजन समाज पार्टीच्या वतीने निवडणूक लढवली आणि 1,18,000 एवढा मतदान मी त्या ठिकाणी घेतलेलं आहे। आणि यावेळेस वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रचंड ताकदीनिशी या ठिकाणी कार्यकर्त्याची टीम आमच्या या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि जात्यांध शक्ती जे फोफावत आहे या देशामध्ये त्याला गाडून टाकण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर या देशामध्ये केवळ आणि केवळ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये आहे। म्हणून हिंगोलीची लोकसभा ही जे माझ्या खांद्यावर बाळासाहेबांनी जे काही जबाबदारी दिली आहे ते पेलण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, हे पाहूनच त्यांनी दिलेली आहे आणि मी पेलणार एवढं मी आश्वासन देतो। हिंगोली लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी तुम्हाला का मतदान द्यावं, कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जात आहात? आतापर्यंत आपण राजकारण बघितलं असेल, हे राजकारण प्रस्थापितांचं राजकारण आहे, धनदांडग्यांचं राजकारण आहे आणि मागचे जे काही खासदार झालेले आहेत आणि आता विद्यमान जे काही खासदार आहेत त्यांनी वास्तविकता या मतदारसंघामध्ये कुठलेही कामं केलेले नाहीत। आता आपण शेतकऱ्याचे प्रश्न पाहतोय, MSPचा जे प्रश्न आहे तो काही सुटला जात नाही आहे, शेतकऱ्यांना वीज बिल काही माफ होत नाही आहे, शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळत नाही, सिंचनासाठी कुठं पाण्याची व्यवस्था नाही। कुठं ज्या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आपण बघतो तर कुठेही या ठिकाणी कारखाना तुम्हाला या ठिकाणी दिसत नाही आणि कुठल्याही युवकांच्या हाताला या ठिकाणी काम नाही। आणि हे काम करण्यासाठी आणि या देशामधला आरक्षण जे आहे, या देशामधली जी घटना आहे ती घटना बदलू पाहणारे जे काही लोक आहेत, सरकार आहे, त्या सरकारला मात्र गाडण्याची ताकद आम्ही या हिंगोलीमध्ये निर्माण करू असं आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे। मागच्या काही दिवसामध्ये उमेदवारी संदर्भामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी काही तुमचं बोलणं झालंय का? त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? बाळासाहेबांसोबत माझे बऱ्याच वेळेस बैठका झाल्या, चर्चा झालीत आणि बाळासाहेबांना मला काय लढवायचं आहे हे बाळासाहेबांना माहिती आहे आणि मला खात्री आहे की आघाडी जरी झाली महाराष्ट्रामध्ये तरी हिंगोलीची जागा क्रमांक 1 वर हिंगोली जागा वंचित बहुजन आघाडीला सुटेल आणि वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हिंगोली लोकसभेमध्ये गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा ठाम विश्वास मी सगळ्या जनतेला या हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या देतो। निश्चित। तर हे होते डॉक्टर बी.डी. चव्हाण। आघाडी जरी झाली तरी हिंगोलीची जागा वंचितकडे ठेवण्यासाठी त्यांच्या वतीने प्रयत्न केला जाणार आहे आणि त्या माध्यमातून हिंगोली लोकसभेवर वंचितचा झेंडा गाडू असं ते म्हणतायत। तर दुसरीकडे त्यांनी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्यावर नाव न घेता त्यांनी कुठलीही कामं केली नाहीत असा आरोप सुद्धा डॉक्टर बी.डी. चव्हाण यांनी केलेला आहे। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, ABP माझा, हिंगोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।